सत्या मंजूला कसा वाचवणार? कॉन्स्टेबल मंजू या मालिकेमध्ये मंजूची मेहंदी सुरू असते आणि मंजू मनातल्या मनात बोलत असते की सत्या फायनली आपल्या लग्नाचा कार्यक्रम फिक्स झाला. तर मंजूच्या आत्या मंजूच्या आईला बेशुद्ध करते आणि मंजूला सांगते की तिला चक्कर आली आहे आणि तिला दवाखान्यात नेलं आहे. हे ऐकल्यावर डीजे आणि मंजू दवाखान्यात जायला निघतात. तर त्यांच्यासोबत आत्याचा नवरा मम्मीसाहेबांचा भाऊ हे देखील असतात. मधल्या रस्त्यामध्ये आल्यानंतर डीजेला आणि मंजूला समजतं की आपल्याला इथे मुद्दाम आणलं गेलं आहे. डीजे गाडी थांबवण्याचा प्रयत्न करतो पण मम्मीसाहेबांचा भाऊ बंदूक दाखवतो व मंजूकडून आणि डीजेकडून त्यांचे फोन काढून घेतो. मंजूला आणि डीजेला एका ठिकाणी सगळेजण घेऊन जातात व तेथे गुरुजी लग्नाची तयारी करत असतात. ती तयारी पाहून डीजे बोलतो की आपण कोणाच्या लग्नाला आलो आहे. तर यावर मम्मीसाहेब आणि आत्या बोलतात की मंजूचं आणि तुझं लग्न आहे. हे ऐकल्यावर त्या दोघांना खूप मोठा धक्का बसतो व मम्मीसाहेब आणि आत्या त्यांच्यासोबत चांगलं वागण्याचं नाटक करत होत्या हे त्यांना समजलेलं असतं. मंजू आणि डीजेचं लग्न लागत असतं. त्या लग्नात मम्मीसाहेबांचा भाऊ, मम्मीसाहेब, आत्याबाईचा नवरा, गुरुजी आणि डीजे मंजू एवढेच लोक असतात. आत्याबाई आणि मम्मीसाहेब खूप खुश असतात. तर डीजे आणि मंजूला खूप वाईट वाटत असते. मम्मीसाहेबांच्या भावाने आणि गुरुजींनी अंतरपाट धरलेला असतो. अंतरपाट काढतात आणि गुरुजी मंजूला व डीजेला एकमेकांना हार घालायला लावतात. आता सत्या वेळेवर पोचणार का आणि मंजू आणि डीजेचं लग्न मोडणार का व सत्या मंजूला यातून कसं वाचवणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.